एका छोट्या देशाने भारताला स्टॉक मार्केटमध्ये मागे टाकलंय. हो, जगातली 5th लार्जेस्ट स्टॉक मार्केट पोझिशन ही आधी भारताकडे होती, पण ती जागा आता तैवानने घेतली. असं का झालं तर यामागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे इंडियाचं इकॉनॉमिक क्रायसिस आणि दुसरं कारण म्हणजे तैवानची सक्सेस स्टोरी. इंडियाबद्दल बोलायचं झालं तर मिडल ईस्टमध्ये जे कॉन्फ्लिक्ट झाले त्यामुळे क्रूड ऑइल प्राइसेस वाढले, इन्फ्लेशन वाढलं आणि इंडियन मार्केट्समध्ये टेन्शन्सही वाढू लागले. त्यातच फॉरेन इन्व्हेस्टर्सने यावर्षी पहिल्या 4 महिन्यातच इंडियन मार्केटमधून 2 लाख कोटी इतकी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली आहे आणि त्यामुळे इंडियाचं मार्केट कॅप घसरलंय $4.92 ट्रिलियन वर. काही फॉरेन इन्व्हेस्टर्सचं असंही म्हणणं आहे की इंडिया एआय रेसमध्ये लॅग करतंय आणि इतकंच नाही तर इंडिया किंवा इंडियन इकॉनॉमी इतका ऍडव्हान्स नाहीये की एआय मुळे जे जगात चेंजेस होणार आहेत ते आपण हँडल करू शकतो. आता तैवानचा मार्केट कॅप गेला आहे $4.95 ट्रिलियन वरती. या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे TSMC ही कंपनी, म्हणजे तैवान सेमीकंडक्टर चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. तैवानच्या टोटल मार्केट कॅपिटल मधला 40% वाटा हा TSMCचाच आहे. ही वन ऑफ दी मोस्ट डॉमिनेटिंग कंपनी आहे सेमीकंडक्टर्स मध्ये आणि एआय बूम साठी जे लागणारे चिप्स आहेत ते ही कंपनी ग्लोबली सप्लाय करते. ही कदाचित एक टेम्पररी सिच्युएशन असू शकते आणि भारत पुन्हा बाउन्स बॅक करू शकतं, पण आत्ता ही इंडियन इकॉनॉमीसाठी चांगली गोष्ट नाहीये. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.